जुन्या करारात मनुष्यामध्ये पवित्र आत्मा वास करीत नव्हता, कारण पवित्र आत्मा तेव्हा देण्यात आला नव्हता। पवित्र आत्मा प्राप्त होण्याचा एकमेव मार्ग प्रेषित 2:38 मध्ये दिलेला आहे। काय म्हटलेलं आहे? पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणजे पापमोचन व्हावे, म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल। पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होणे म्हणजे देव स्वतः, जो पवित्र आत्मा, तो आपल्या स्वतःला आम्हाला देईल, यासाठी की त्याने आमच्यामध्ये येऊन वस्ती करावी। पण त्यासाठी महत्वाची गोष्ट पश्चाताप करणे ही आमची जबाबदारी आहे। तरच देव आम्हाला पापमोचन देतो। आणि ते कधी देतो? तर येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतो तेव्हाच। पवित्र आत्मा आत येतो तेव्हा सर्व काही बदलून जाते, तेव्हाच आम्हाला वाणी येते आणि ती वाणी म्हणते, हाच तो मार्ग आहे, यात चाला। त्यासाठी पवित्र आत्म्याने भरले जाणे फार आवश्यक आहे, तेव्हाच पवित्र आत्म्याची वाणी आम्ही ऐकू शकतो। काय करावे, कुठे जावे?